सगळे उपचार करताना पेशंटकडून एकही पैसा घेतला जात नव्हता. औषधं सुद्धा मोफत दिली जात होती. हेमलकशात सगळी औषधं आणि साधनं आनंदवनातून येत होती. पण आनंदवनाचा सगळा कारभार सुद्धा देणग्यांवरच सुरू होता. त्यातून ते जास्तीत जास्त मदत हेमलकशाला करत होते. हेमलकशाला सरकारी मदतही मिळत नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासूनच काटकसरीचे धोरण डॉक्टरांनी अवलंबले होते. पेशंट्सचे बँडेज तयार करणे, स्टरलाइज करणे, जखमा बांधणे अशी छोटी छोटी पण खूप महत्वाची कामे कार्यकर्त्यांच्या मदतीने केली जात होती. मंदाताईंना बँडेज तयार करायला येत होते. ते काम त्यांनी इतरांना शिकवले. तसेच दवाखान्यात गाऊन लागायचे ते सुद्धा त्यांनी शिवले. याशिवाय पेशंटच्या जखमांना टाके घालणे, इंजेक्शन देणे, सलाईन लावणे ही कामे सुद्धा कार्यकर्ते करायचे. कारण प्रशिक्षित नर्सेसचा पगार देणे डॉक्टरांना परवडणारे नव्हते आणि परवडले असते तरी अशा आडबाजूला कोणी आलेही नसते. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे आता पेशंट्स तर येऊ लागले होते, पण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा शिकणे गरजेचे होते. कारण ती शिकल्याशिवाय त्यांना हे कार्यकर्ते त्यांचे वाटणार नव्हते. तिथल्या वन खात्याच्या माणसांना माडिया भाषा येत होती. त्यांच्याकडून माडिया शब्द आणि त्यांचे अर्थ या कार्यकर्त्यांनी लिहून घेतले. मग जेव्हा पेशंट्स उपचारासाठी यायचे, तेव्हा डॉक्टर खाणाखुणांनी तुला काय होतंय असे विचारायचे. मग तो पेशंट आधी खुणांनी सांगायचा आणि मग पोट दुखतंय, साप चावला, अस्वलाने मारले असे त्याच्या भाषेत सुद्धा सांगायचा. मग ते शब्द आणि त्याचा मराठी अर्थ डॉक्टर लिहून ठेवायचे. आणि असे करता करता ते सगळे हळूहळू गरजेपुरती का होईना पण माडिया भाषा शिकले आणि आदिवासींशी संवाद साधायला लागले. पण जेव्हा त्यांना ही भाषा येत नव्हती, तेव्हा आदिवासींना औषधं कशी घ्यायला सांगायची हा डॉक्टरांपुढे मोठा प्रश्न होता. याआधी आदिवासींनी कधीच गोळ्या पाहिल्या नसल्याने सुरुवातीला ते रॅपर सकट गोळ्या खायचे. त्यांना औषधांचं प्रमाण सुद्धा कळत नव्हते. कधी कधी सगळे औषध एकदम घेतले तर लवकर बरे वाटेल अशा समजुतीतून सगळ्या गोळ्या ते एकदम खायचे. असे काही झाले की मग त्यांना उलटी करायला लावून जास्तीचे औषध पोटातून बाहेर काढावे लागत होते. औषधाचा पहिला डोस डॉक्टर स्वतः त्यांच्या हाताने आदिवासींच्या तोंडात टाकायचे. पण नंतरच्या डोसाचे काय करायचे हा प्रश्न अशा वेळेला पडायचा. तसेच आदिवासींना घड्याळ माहिती नसल्याने औषधाचे डोस घेण्याच्या वेळा कशा सांगायच्या हा देखील प्रश्न होता. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणे म्हणजेच उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगितल्या जायच्या. पेशंट समोर असेपर्यंत डॉक्टरांचे त्याच्याकडे लक्ष असायचे. पण तो निघून गेल्यावर औषध कसे घेईल याचे दडपण मात्र त्यांना सतत असायचे. माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली. पण त्यांना लिहिता वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही. एवढ्या पुरतेच त्यांचे मागासलेपण मर्यादित नव्हते. गरिबीमुळे 2 वेळेसचे खाणे मिळवणे ही त्यांच्यासाठी मोठी संघर्षाची गोष्ट होती. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे अन्न मिळवण्याच्या कामात लागलेले असायचे. या लोकांचे खाणे म्हणजे कंदमुळे, आंबील, भात, मुंग्यांची चटणी आणि मिळतील ते प्राणी. या व्यतिरिक्तही इतर काही खाण्याचे पदार्थ असतात याची त्यांना जाणीवच नव्हती. व्यवस्थित अन्न मिळत नसल्याने इथले लोक एवढे कुपोषित, खंगलेले होते की ऐन तारुण्यातही माणसे म्हाताऱ्यांसारखी सुरकुतलेली दिसायची. त्यामुळे त्यांचे वय सुद्धा नीट समजायचे नाही. मग त्यांच्या वयाचा अंदाज बांधला जायचा तो त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून. गरिबीमुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्याने गरिबी हटत नाही असे दुष्टचक्र सतत इथे सुरू होते. तसेच अंधश्रद्धेचा पगडा या लोकांवर मोठ्या प्रमाणात असल्याने स्वतःच्याच कोशात अडकलेल्या त्यांना बाहेरचा वारा सुद्धा सहन होत नव्हता. रोजच्या जगण्यात वापरल्या जाणाऱ्या साध्या साध्या वस्तूही त्यांना माहीत नव्हत्या. साबण हा त्यांना त्याच्या रंगामुळे, गुळगुळीतपणामुळे खायची वस्तू वाटायचा. केळी, कलिंगड, अननस, द्राक्षे अशी काही फळे असतात हे देखील त्यांना माहीत नव्हते. हे सगळे पाहिले की डॉक्टरांचे मन उदास व्हायचे. आपण इथे काम करायला आलो आहोत खरे, पण हे सगळे आपल्याच्याने निभेल ना असे त्यांना वाटायचे. या भावनेतूनच त्यांचा आदिवासींसारखेच बनून राहण्याकडे कल वाढला. आदिवासींकडे बघून डॉक्टरांनी त्यांच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात हे बघून डॉक्टरांनाही कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. डॉक्टर घालत नाहीत म्हणून मंदाताईंनी सुद्धा स्वेटर घालायचे बंद केले आणि मुलं घालत नाहीत म्हणून तिकडे आनंदवनात साधनाताईंनीही स्वेटर घालायचे बंद केले. एवढेच नाही तर हेमलकशात वीज येईपर्यंत
साधनाताई सुद्धा पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हत्या. अंधश्रद्धेमुळे इथले आदिवासी त्यांच्या पारंपरिक चालीरीतींना घट्ट धरून बसले होते. डॉक्टरांबरोबरच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्नही केला, पण आदिवासींनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. तेव्हा असे बदल घाईघाईने होत नसतात. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करायला हवा. त्यांचे प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊन ते योग्य पर्याय निवडतील अशी आशा करणे एवढेच आपल्या हातात असल्याची जाणीव या वेळेला सर्वांना झाली. इथे असणे ही आपली गरज आहे, त्यांची नाही. हे लक्षात आल्यावर आपोआपच काही गोष्टी सोप्या झाल्या. या काळात सगळेच तरुण होते. कोणाकडेही कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे आयुष्य जसे समोर येत गेले तसे ते सर्वजण त्याला तोंड देत गेले. बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध गोष्टी घडायच्या. अशा वेळेला त्या गोष्टींची चर्चा करायची नाही. चांगले ते घ्यायचे आणि वाईट ते सोडून द्यायचे. आपण जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केले आहे ते सुरू राहावे म्हणून सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागत होती. तडजोडी कराव्या लागत होत्या. इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना सगळ्यांना जसा मानसिक त्रास झाला तसाच शारीरिकही झाला. इथे डास भरपूर असल्याने सगळ्यांनाच पहिल्या वर्षी मलेरिया झाला. सुरुवातीला सगळ्यांनी गोळ्या घेतल्या, पण मग आता इथे आपल्याला कायमच राहायचे आहे, त्यामुळे या डासांची सवय करून घ्यायला हवी या विचाराने गोळ्या बंद केल्या. डॉक्टरांच्या मुलाला, दिगंतलाही तो 1.5 वर्षांचा असताना सेरिब्रल मलेरिया झाला होता. त्याला सलाईन लावावे लागले होते. तेव्हा सगळे घाबरले होते. प्रकल्पावर तो एकटाच लहान होता, पण हळूहळू तो सुद्धा रुळला. 1975 साली डॉक्टरांना सुद्धा तब्येतीचा त्रास सुरू झाला. तिथल्या पाण्यात सहन न होण्याएवढे आयनचे प्रमाण असल्याने डॉक्टरांच्या पचनशक्तीवर परिणाम झाला. पोटात खूपच दुखू लागल्यावर त्यांनी मुंबईला जाऊन तपासण्या केल्या, तेव्हा त्यात अल्सर निघाला. याशिवाय त्यांना पाईल्सचा आणि ऍसिडिटीचाही त्रास होता. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना पथ्य पाळायला सांगितली. बाबांना डॉक्टरांच्या तब्येतीची खूप काळजी वाटायची. तसेच इतरांनाही वाटायचे की हेमलकसा डॉक्टरांना मानवत नाहीये. पण डॉक्टर काहीतरी हेतू मनात धरून हेमलकशात आले होते. आत्ता कुठे ते लोकांचा विश्वास मिळवू लागले होते. त्यामुळे आता हे काम सोडून जायचे नाही असे त्यांनी मनात पक्के ठरवले. आणि इथे राहायचे असेल तर तब्येत सांभाळावी लागणार होती. त्यामुळे डॉक्टरांनी औषधे सुरू केली. तिखट व अनियमित खाणे कमी केले. जेवणात सॅलडचे प्रमाण वाढवले. या सगळ्या उपायांमुळे पाईल्स व अल्सर आटोक्यात आला. पण ऍसिडिटीचे दुखणे मात्र बरेच लांबले, कारण ऍसिडिटी मानसिक होती. कामाचे दडपण, मन मोकळे करायला बाहेरचे कोणी नसल्याने उद्भवलेली. सगळेच कार्यकर्ते अशा शारीरिक आणि मानसिक आजारातून जात असताना एक चांगली घटना घडली, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनाला उभारी आली. 1975 सालचा पावसाळा संपल्यावर बाबा जेव्हा प्रकल्पावर आले, तेव्हा स्वीसेडचे 2 कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर आले होते. या स्वीसेड संस्थेने 15 वर्ष आनंदवनाला मदत केली होती. या कार्यकर्त्यांनी हेमलकशाच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश बघितला, प्रकल्प बघितला. तिथले कुपोषण, पिण्याच्या पाण्याचा अभाव, पाणी मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत, राहण्यासाठी असलेल्या झोपड्या, उघड्यावरच पेशंटवर केले जाणारे उपचार, हे सगळे त्यांनी बघितले. अशा विपरीत परिस्थितीत माणसे राहतात, कामे करतात, हे पाहून ते भारावून गेले आणि बाबांना म्हणाले, आमचे आनंदवनातले काम आता संपले आहे, पण तरीही इथल्यासाठी काहीतरी आम्हाला करायचे आहे. तशी योजना बनवून आम्हाला पाठवा. त्यानंतर 1985 पर्यंत या संस्थेने हेमलकशाला घरं, दवाखाना, शाळा बांधायला खूप मदत केली. लोक बिरादरी प्रकल्पावर कुणी पाहुणे येण्याची ही पहिलीच घटना होती. त्यांनी केलेल्या मदतीमुळे सगळ्यांचा उत्साह दुणावला. यानंतरही बऱ्याच जणांनी हेमलकशाचे काम पाहून खूप मदत केली. कुठून तरी लोकांना या प्रकल्पाबद्दल कळायचे आणि इथे येऊन प्रत्यक्ष काम पाहिल्यावर ते भारावून जायचे. त्यामुळे हा प्रकल्प टिकायला हवा या भावनेने बरेच जण त्यांना मदत करायचे. याच दरम्यान 1976 साली विकास यांचे लग्न झाले आणि 1977 साली रेणुका यांचेही लग्न झाले. विकास यांचे लग्न ताईबाबांनीच ठरवले. त्यांची पत्नी भारती डॉक्टर असल्यामुळे बाबांना घरातलाच अजून एक डॉक्टर मिळाला. भारती यांनीही आनंदवनाचे काम छान सांभाळले. रेणुकाताईंचे लग्न प्रकल्पावर व्यवस्थापनेचे काम करणाऱ्या विलास मनोहर यांच्याशी झाले. रेणुकाताई सुद्धा सुरुवातीपासून प्रकल्पावरच काम करत होत्या. शाळा तसेच हॉस्टेलचे काम त्या सांभाळत होत्या. याच दरम्यान दादा पांचाळ, गोपाळ फडणीस यांचीही लग्न झाली.
त्यामुळे डॉक्टरांच्या कुटुंबातली माणसे वाढली आणि पर्यायाने मदतीचे हातही वाढले. याच काळात दवाखान्यात पेशंटची गर्दीही वाढत होती. त्यामुळे हेमलकशाने आपल्याला आता स्वीकारले आहे याची खात्री डॉक्टर प्रकाश यांना पटत होती. दूर जंगलात राहणाऱ्या गरीब मागासलेल्या आदिवासींना डॉक्टरांचा उपयोग होऊ लागला होता. पण जसजसे पेशंट वाढत होते, तसतसे डॉक्टर प्रकाश व मंदाताई यांना त्यांची परीक्षाच घेतली जात असल्यासारखे वाटत होते. कारण अत्यंत विपरीत परिस्थितीत अत्यंत जटिल केसेस त्यांना हाताळाव्या लागत होत्या. सर्पदंश, अस्वलाचे हल्ले, झाडावरून पडून हाड मोडलेले पेशंट, अडलेल्या बाळंतिणी, अंगावर काढलेले आजार, मोतीबिंदू झालेले लोक, अशा अनेक प्रकारच्या केसेस येत होत्या. त्या सोडवण्यासाठी वैद्यकीय शास्त्रातल्या अनेक शाखांचे ज्ञान आवश्यक होते. पण डॉक्टर प्रकाश व मंदाताई होते साधे डॉक्टर. पण येथील त्या केसेस सोडवण्याशिवाय त्यांच्याकडे इतर कुठलाही पर्याय नव्हता. रात्रीच्या वेळेस अचानक पेशंट आला तर वीज नसल्याने एक कार्यकर्ता कंदील धरून उभा राहायचा, तर दुसरा घाम पुसायला बाजूला उभा राहायचा. अशा प्रकारे त्यांचे काम चालायचे. या काळात त्यांना अनेक आव्हानांना, अनेक कठीण केसेसना सामोरे जावे लागले. डॉक्टरांकडे एकदा अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या माणसाची केस आली. रात्रीची वेळ होती. अस्वलाच्या हल्ल्यात त्या माणसाची कवटी फुटली होती. डोळेही गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या त्या माणसाच्या चेहऱ्याचा सगळा आकारच बदलला होता. पण एवढे असूनही तो माणूस पूर्ण शुद्धीत होता. हे सगळे कसे झाले हे तो सांगत होता. रात्रीच्या त्या अंधारातच डॉक्टरांनी त्याच्या जखमा साफ केल्या. चेहरा असंख्य ठिकाणी फाटला असल्याने टाके घालणे गरजेचे होते. पण त्यावेळी अॅनेस्थेशिया वगैरे काही उपलब्ध नसल्याने भूल न देताच त्या माणसाला टाके घालावे लागले. तब्बल 150 टाके घालून त्याच्या जखमा शिवल्या. त्या माणसाने हे सगळे शांतपणे सहन केले. डॉक्टरांना त्याचे खूप कौतुक वाटले. जगण्याच्या लढाईत या लोकांकडे आपल्यासारखे पर्याय नसल्याने त्यांची सहनशक्ती प्रचंड असते हे डॉक्टरांच्या लक्षात आले. 4-5 दिवसांनी तो माणूस पूर्ण बरा होऊन स्वतःच्या पायांनी चालत गेला. त्याचे डोळे फुटल्याने तो पूर्ण आंधळा झाला होता. पण तरीही त्याचा जीव वाचल्याने डॉक्टरांना बरे वाटले. पण त्यांचे हे समाधान फार काळ टिकले नाही. त्या माणसाचा जीव वाचला असला तरी आंधळा झाल्याने त्याला कुठलेच काम करता येत नव्हते. त्यामुळे तो नुसता बसून राहायचा. पण असे नुसत्या बसून राहणाऱ्या माणसाला इतर गरीब आदिवासी किती दिवस पोसणार? त्यामुळे ते त्याला कमी खायला द्यायचे. शेवटी उपासमारीने 2 वर्षातच तो माणूस मरण पावला. असेच एकदा एक छोटी मुलगी, जी वर्षाचीही नसेल, ती तिच्या आईबरोबर रात्री झोपली होती. थंडी खूप असल्याने नेहमीप्रमाणे शेकोटी पेटवली होती. दिवसभर काम करून थकल्यामुळे आईला गाढ झोप लागली होती. अचानक मध्यरात्री त्या छोट्या मुलीला जाग आली आणि रांगत रांगत ती शेकोटीकडे गेली. शेकोटीत पाय पडल्यावर त्या मुलीने हंबरडा फोडला तशी तिची आई धडपडत उठली. पण आईने शेकोटीतून बाळाला बाहेर काढेपर्यंत त्या मुलीच्या पावलांचा जळून कोळसा झाला होता. त्या मुलीला घेऊन तिची आई सकाळी डॉक्टरांकडे आली. पावलांबाबतीत काही करणं शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर ऑपरेशन करून त्यांनी ती पावले काढून टाकली. जखमांना औषधे लावून अँटीबायोटिक्स दिली. आई त्या मुलीला घेऊन महिनाभर डॉक्टरांकडे येत होती. पुढे तिने तिच्या मुलीच्या पायांना चिंध्या आणि पानं गुंडाळली आणि तिला घेऊन निघून गेली. विशेष म्हणजे पावलं जळली तरी ती वर्षभराची मुलगी चालू शकत होती. अशीच आणखी एक घटना. शेकोटीजवळ एक कुटुंब झोपले असताना मण्यार हा विषारी साप एका मुलीजवळ आला.